राणाजी, कशाला आलाय तुम्ही इथे? कशाला म्हणजे? माझं बी करे असं काय बोलताय तुम्ही? बरं ऐका की, माझं एक काम होतं तुमच्याकडे. मला निर्दोष सिद्ध करायचा एक चान्स गावलाय, त्यासाठी तुमची मदत पाहिजे मला. निर्दोष? होय, म्हणजे एकदा काय काम झालं की मी खून केला नाही तुम्हाला बी कळेल. राणाजी, तुम्ही खून केलाय असं मी कधीच म्हटले नाही. तुम्ही निर्दोषच आहात. फक्त तुमची पद्धत चुकते. कायद्याला सामोरं जायचं सोडून तुम्ही पळून गेलात, ही तुमची चूक आहे. अहो पण मी का पळून गेलो याचा जरी जरा विचार करा की. अजिबात नाही. जे चूक आहे ते चूकच आहे. ते राहू दे. तुम्हाला माझी काय मदत पाहिजे ते सांग. तुम्हाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार. मला माहित होतं तुम्ही मला नाही म्हणणार नाही. मला 10 लाख रुपये पाहिजे होतं. 10 लाख? ही कसली मदत आहे? होय, कसं आहे, अक्काची माहिती मिळवायला मला 10 लाख रुपये द्यायला लागणार. कसं आहे, एकदा का अक्का सापडली की एक केस संपली म्हणून समजा. अजिबात नाही. अहो 10 लाख ही काय छोटी रक्कम नाहीये. आणि पैसे देऊन कोण माहिती देणार आहे हो तुम्हाला? हा एक माणूस. तुम्ही फक्त सुरत संकट बोलून पैशांची सोय करा की. तुम्ही परत चुकीच्या मार्गावर चाललायत राणाजी. अहो आणि तुम्ही पैसे देऊन माहिती खरी मिळेल हे कशावरनं? हे मी माझं बघतो. तुम्ही फक्त सुरत संकट बोला. अजिबात नाही. तुम्ही आधीच फार गोंधळ घातले. आता परत अजून नको आहेत मला. तुम्ही सरळ सरळ पोलिसांना शरण जा. हो, मी एवढं कळकळून तुम्हाला सांगतोय आणि तुम्ही आपलं काय एकच लावलंय. पोलिसांनी शरण जा, पोलिसांनी शरण जा. मी नाही जाणार. तुम्हाला प्रत्येक बरोबर गोष्ट चुकीचीच कशी वाटते हो? एक झाली, दुसरी झाली, तिसरी झाली, का तुम्ही चुकीच्याच मार्गावर आहात? मला एवढंच सांगा, तुम्ही सुरत संकट बोलताय का मी बोलू? काय हे असं बाहेर राहून 4 चौकात सुरत संकट फोनवर बोलणं बरोबर नाही. तुम्ही घरी सुरत संकट बोलशीला, त्याला नीट समजवशीला म्हणून तुम्हाला सांगतो. आणि तुमचं आपलं. मग मला काही सांगू नका. मी नाही बोलणार. हॅलो हॅलो सूरज, मी बोलतोय. मला तुझ्या संकट जरा महत्वाचं बोलायचं रे. एक काम आहे तुझ्याकडे. बाई, डोक्याचा हात काढतो. आधी डोक्यात किडे त्यात आणि आपशकून नको. भाऊ आहे म्हणून गप आहे, नाही तर आता पुतर लोणच्याला बी राहिला नसतस तू. मी बी तुझाच भाऊ आहे. केसाला जरी धक्का लागला की तरी चकण्याला पण शिल्लक ठेवणार नाही. मी काय म्हणतोय बहिणाबाई, आपल्या भावा बहिणीच्यात मारामारीच्या गोष्टी कशा? तू मला मारणार नाहीस का मी तुला मारणार नाही? आपल्यात आहे पैशाच्या मार्ट. तर मी काय म्हणतो, तू मिटवून टाक आणि राखी बांधायला मोकळी हो. रक्षाबंधन जवळ आलंय माहित आहे ना. का माझं डोसकं खायलायस रे? एवढी वैतागली आहेस तर देऊन टाक माझी 10 लाख रुपये. चालू आहे रे बाबा, जरा शांत घे. नाही, आमच्या फ्रीज मध्ये नाही गरम पाणी होतंय. याची चाप माझी रेडीमेडची जुळणी झाली. तुझ्या जुळणीला लाग. कळलं का? ऑल दी बेस्ट. ही 10वी बाटली आहे. घरातल्या समध्या बाटल्या संपल्या. काहीतरी कर तुझ्या भावाचं, नाहीतर पिऊ दे त्याला घरातच. चंदे, तू आणि उगा माझं डोसकं फिरवू नकोस. आता जा माझ्यासाठी थंड पाणी घेऊन ये. आधीच माझं डोकं लय भनभनायला लागले. घरातल्या समध्या बाटल्या संपल्या. बरं फानू काही डोसक्याला लावाय. तू निघित ना. बरं बरं ठीक आहे. बरं आई, लक्ष्मीचे जास्त लाड करू नकोस हा. चल ठेवते मी फोन. हा ये राणी, आते बाळा. अरे बाहेर किती वेळ थांबलायस तू? लय वेळ झाला मला. अरे मग आत यायचं नाहीस होय? तुझी सून भडकले की माझ्यावर, सरळ निघून गेली. का गांजली? कशाला आलाय घरात? ऐकलंस? अगं कशाला म्हणजे?
त्याचं घर हाय हे. गोदाक्का, जर का पोलिसांना कळलं ना तर घरातल्या सगळ्यांनाच त्रास होईल. बास त्या पोलिसांनी घाबरायचं आता बास झालं. गोदक्का, आता लय दिवस नाही बरं का. एकदा का त्या अक्काचा ठाव ठिकाणा लागला की मी निर्दोष सुटणार बघ. बरं आहे की काहीतरी खायला कर की मस्तपैकी. बरं माझ्या लेकरा, तुझ्या आवडीची खीर बनवू काय? चालतंय की. बरं बरं बनवते हा. अंजलीबाई, तुम्हाला काय वाटलं? तुम्ही नाही म्हणलं तर सूरज नाही म्हणत. अहो, माझा भाऊ येतो तो मला मदत करणार नाही असं कधी बी होणार नाही. बरं, त्यानं सांगितलं मला 10 लाख रुपये घ्यायला तुमच्याकडनं. मी नाही देणार पैसे. हो नाही म्हणजे? अहो त्यानं मला सांगितलंय तुमच्याकडे 15 लाख दिलेत म्हणून. त्यातलं 10 लाख घ्यायला सांगितलंय. पण मला नाही सांगितलं भाऊजींनी. अहो पण मला सांगितलंय की. घ्या, सूरजचाच फोन आहे, घ्या. हॅलो, हा भाऊजी. हो हो देते ना. नाही नाही नाही, अहो पैसे तुमचेच भाऊजी. काय करायचं ते तुम्ही ठरवा, मी काही नाही सांगणार. बरं बरं ठीक आहे, देते मी पैसे. हो, तुम्ही काळजी घ्या. आता सांगितलंय ना, जावा ना पैसे घेऊन ये. एकदा काही पैसे दिले की मला अक्काची माहिती मिळेल. जावा. गोदक्का, एकदा ती अक्का खाऊ दे बघ. तिचा असल्या मुसक्या आवडतो का नाही, असले हाल करतो का नाही बघच. कर कर, लई छळलंय माझ्या लेकराला तिने. ती बाई आहे का हैवान? भाऊजी, तुम्हाला कोण माहिती देणार आहे? ऐक माणूस, पण खात्रीच आहे का? नाही म्हणजे पिणक्या लोकांचा काय बी भरोसा नसतोय बघा. बिनकी असला तरी भरोशाचा माणूस आहे. तू काय बी काळजी करू नकस. हे घ्या. हा बाबाईने हे ह्यांच्या मेहनतीचे पैसे आहेत. तेव्हा त्यासनी विचारलं का तुम्ही? होय, सूरजनीच सांगितलं घ्यायला. अहो पण अशी पैसे देऊन मिळालेली माहिती खरीच आहे हे कशावरनं? काय गॅरंटी? गॅरंटीची काळजी मी घेतो की. तसं नाही, पण ह्या पैशावर ह्यांचा बिझनेस आणि युवराजचं भविष्य आहे. तेव्हा आमच्या संसारासाठी हे पैसे महत्वाचे आहेत. माधुरी, अगं काय बोलतेस हे? काय लावलेस तुमचं आमचं? हे घर एक हाय. बरोबर आहे गोदाका तुमचं. अहो पण जर हे पैसे दिले आणि माहिती मिळालीच नाही तर? जगात फसव्या लोकांची कमी नाही गोदाका. हे बघ, ती सूरज आणि राणा काय करायचं ते करतील, त्यांचं त्यांनी बघून घेतील. ह्या असल्या भानगडीत आपण बायका नग पडायला. अहो वहिनी वहिनी, अहो तुम्हीच विचार करा. राणा भाऊजीने आता पत्र जे बी केलं ते चुकीचंच केलं. त्यांच्यामुळे काय आपल्याला कमी ताप झाला नाही. अगं होय भाऊजी, बरोबर बोलतोय मी. तुमच्यामुळे आम्हाला लय सोसावं लागलंय. आणि आता हाय ते बी पैसे कोणाच्या तरी मड्यावर घालणार. त्यातनं बी माहिती मिळाली नाही तर काय करायचं? माधुरी, अगं काय बोलतेस काय हे? माझा राग येईल तुम्हासनी गोदाका, पण मी जे बोलतोय ते घराच्या भल्यासाठीच बोलतोय. या घराचं भलं वाईट चांगलंच कळतंय मला. कळत असतं तर तुम्ही असं वागलाच नसता. माधुरी, नुसतं वरडताय कशाला? पाहिजे तर हात बी उचला. पण बाई म्हणून मी गप्प बसणार नाही. जे खरं आहे ते बोलणारच. भानगडी तुम्ही करायच्या, निस्तारायच्या माझ्या नवऱ्याने, कमवायचं माझ्या नवऱ्याने आणि उधळायचं तुम्ही. बस. एक शब्द तरी आता पुढे काढलास तर याद राख. अहो तुम्ही आवाज चढवून बोलू नका. माधुरी बोलते ते बरोबर आहे. अहो अंजलीबाई, अहो मी लई जवळ पोहोचले हो. एकदा काही पैसे मिळाले की मग अजिबात नाही. वहिनी, अहो मला जरा एकदा बोलू द्या ह्यांच्याशी.
मी बायको आहे त्यांची, ह्या घरची सून आहे. आणि ते जर दे म्हटले ना तर खुशाल घ्या. सूरज दे म्हणलाय. अंजलीबाई तुम्ही पैसे द्या. अहो हे बघा, माधुरीला सूरज भाऊजींशी एकदा बोलू दे, मग बघू काय ते. अहो अंजलीबाई, मी तुम्हाला हे पैसे देणार नाहीये. तर माझीच माणसं असं करायला लागले, त्याला मी तरी काय करणार? पोलिसांना शरण जा. बस झालं. सारखं आपलं तेच तेच हे ऐकून मला कंटाळा आला आता. माझं मी बघतो काय करायचं ते. मला नको कुणाचा उपकार. राणा, राणा, न खाताच गेलं माझं पोर. अंजली, काय गरज होती ग तुला एवढं वाढवायची? माधुरी, हे घे पैसे. नाही हो, हे पैसे तुमच्याकडेच ठेवा वहिनी. मी यांच्याशी बोलतो एकदा. नाही, हे पैसे आता मला माझ्याकडे नाही ठेवता येणार. सूरज भाऊजींच्या मेहनतीची कमाई आहे. तुझेच आहेत, ठेव तुझ्याकडे. अहो नाही वहिनी, हे पैसे जर मी आता घेतलं तर तुम्हाला असं वाटणार की मी पैशासाठी बोलत होतो, पण मी घरातल्यांच्या भल्यासाठीच बोलत होतो. तेव्हा हे पैसे तुमच्याकडेच राहू द्या, मला नको. गोदा का, हे पैसे तुमच्याकडे ठेवता का? नग बाई माझ्याकडं. आजचा दिवस ठेवा ना. मी उद्याच सूरज भाऊजींना हे सगळे पैसे बँकेत टाकायला सांगते. उगाच्या पैशांवरनं घरात भांडण नको. आजचा दिवस ठेवा. चला बहिणाबाई, बॅग भरली. तू निघालास? हा, आता कसं आहे, पाहुणा आणि मासा किती बी चांगला असला तर 4 दिवसानं वासच यायला लागतो. हा, कुणीतरी हकलण्यापेक्षा आपणच आपला बोजा भरलेला बरा, होय की नाही? चालतंय, जा तू. ए, जा म्हणजे मी एकटा नाही निघालेलो, तुला पण बरोबर यायला लागते. बोजा भरायला घे, बॅग भर. म्हणजे अगे तू पैसे देत नाही म्हणल्यावर मला रानाची ऑफर घ्यायला पाहिजे. रानाला तूच हक्क आहे हे कळल्यावर राणा तुझा जीव घेणार. आता तुझा जीव वाचवायचा म्हणल्यावर मला तुला संकट यायला नको. तू का माझ्या जेव्हा उठलायस र? अगे राणा तुझ्या नरडीचा घूट घेऊ नये म्हणून मी तुला चल म्हणतोय. असं का करते? हे बघ, त्याला खरं काय ते कळतं का म्हणे. आजच त्याचा माझा खटका उडाला. उडाला का? बेश, हे बघ, राणाचा मला फोन आलता. आता त्याच पैसे घेतल्यावर मला खरं काय ते सांगायला पाहिजेच की. गद्दारी आपल्याला झेपत नाही. ए मग काय देतीस का मला 10 लाख? हा, नाही मरायचं मर. आपलं सांगणं काम होतं, सांगायचं काम केलं आपण. बाय बाय. थांब.
थांब म्हटलंय ना. 10 लाख. मी करतो काहीतरी आणि घालतो तुझ्या माथ्यावर. नक्की का? हा. हे बघ, आजचा एक दिवस तुझ्याकडे आहे. उद्या पातूर पैसे नाही मिळाले तर अक्काचं खरं रूप सगळ्या जगासमोर येणार. कळलं? आणि कसं आहे, पैसे एकदा घेतल्यावर खरं सांगणं भाग असते ग अक्का. अक्का म्हणू नकोस. आजच्या दिवस थांब. जा तू. ओके, ऑल दी बेस्ट. राणा, अरे डबा घे की खाऊन. हातात धरून का थांबलायस असं? बरकत मर्दा, अन्नावरची वासनाच उडाली माझी. राणा, अरे असं असं करून कसं चालेल बरं सांग बघू. अरे तुला ही केस लढायची मला अंगात ताकद पाहिजे का नको? कशाला लढव आणि कुणासाठी? इकडे माझीच माणसं मला साथ देणं झाल्यात, मग कशाला सुटू मी? बाबा, उगाच अशा किरकोळ गोष्टी मनाला लावून घेऊ नकोस आता. किरकोळ? अरे आयुष्यात अंजलीबाई माझ्या संकट अशा वागतील असं कवा बी वाटलं नव्हतं. उगाच काय बी खूळ डोक्यात घेऊन बसू नकोस. अरे अंजली वहिनी पैसे द्यायला तयार होतेच की, पण आयनी वेळी त्या माधुरी वहिनीने घोळ घातला ना. मग पण शेवटी माधुरीच ऐकलं की. राणा, तुला कुठलीच वहिनी कशी काय लाभत नाही रे? आधी त्या नंदिता वहिनी आणि आता ह्या माधुरी वहिनी. नाही रे बरकत, माधुरी तशी नाही, पण आज अचानक अशी का वागली तेच कळत नाही. टेन्शन मुळे झाले रे हे सगळं. नाही म्हणलास तर तुझं टेन्शन सगळ्याच नाही बघ. अशा कंडिशन मध्ये कोणालाच काही सुचत नाही. पण याच कंडिशन मधनं बाहेर पडायचं म्हणून पैसा मागतोय ना व बरकत. काय बी करून पैसा मिळवायला पाहिजे बघ. एकदा का पैसा मिळाला की मी सुटलो म्हणून समज. राणा, तू काय काळजी करू नको, मी तुला आणून देतो पैसे. तू? होय, आता तुझा दोस्त म्हणून मला एवढं तरी करायला पाहिजेच की. हा, अंजलीबाईंनी माझा अपमान केला, आता तू माझी चेष्टा कर. नाही रे, खरंच सांगतोय मी, चेष्टा नाही करत. पण तू एवढं 10 लाख रुपये आणणार कुठनं? हा? माझ्याकडे एक प्लॅन आहे. कसला? ए, कसली भानगड नाही ना व? काय रे? कुठं काय? अरे कुठं काय म्हणजे? आता काय म्हणलास तू? मी काय म्हणलो? तू म्हणलास की पैसे आणतो म्हणून. अरे बाबा, मी कुठला पैसे देऊ? मी चेष्टा करत होतो अशीच आपली. हे बरकत, खरं खरं सांग, तुझ्या डोसक्यामध्ये काय चाललंय? अरे राणा, माझ्या डोसक्यात काय चालेल? काय बी नाही. मला खरं खरं पहिले सांग चल लवकर. अरे काय नाही म्हणते ना? सांग म्हणतोय ना व? अरे काय सांगू खरं? तू 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 डबा खाऊन घे. मला नाही खायचं, पहिले सांग आधी. अरे राणा, असं काय करायला? तू डबा खाऊन घे. मला नाही खायचं, पहिले सांग. अरे काय नाही म्हणते ना? काय बी नाही माझ्या डोसक्यात चाललेलं. तू डबा खाऊन घे. डबा खाऊन घे, मी आलो. अरे आलो पर- मी, लगेच येतो.